15-20 वर्षापूर्वी आपल्याकडं नवरी नवरदेवाच्या घरी जायला निघली आणि जाऊन आली का परत जायची तो पाटी द्यायची, पाटी 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 ती मूळ पाटी असायची तेव्हा पुरणपोळीन भजे द्यायची. पूर्वी महिलांना पोळ्या यायच्या त्याच्यामुळे पोळ्या द्यायच्या. आता पोळी वारली, आता तिची मावस बहीण उठली, पुरी पुरी पुरी. आणि ती निघाल्यानंतर ती पुरीची आई म्हणायची पोटभर खायचं दणकून काम करायचं, तक्रार जर आली तर तू येईन मी. हा कोणाचा सल्ला होता आईचा. या 10 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट पुरीला सांगती एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, कांदे वाटणं करीन. लय भाषण झाले नदीवर कावळाची. एक जण म्हणला इकडे हे नोकरीला कुठं होता म्हणला, तो म्हणला महाराष्ट्र शासनात होता म्हणला, कावळा शिवणार नाही म्हणला. हा 80% प्रियकरांना भ्रम झालाय का ही पोरगी माझ्याशिवाय कोणावर प्रेम करत नाही असं 3 जण म्हणतात. तुझा तर 4था नंबर आहे भाऊ. तिघांनी भाषे घेतलं तू खैस होतो का? हे प्रेम बीम नाही महाराज, नाही नाही नाही. बायको बिको ह्या जगात प्रेम नामाची ताकद वाढल्याशिवाय उत्पन्नच होऊ शकत. नामस्मरणाची ताकद जितकी अंतकरणात वाढेल तितकं अंतकरणात काय उत्पन्न होईल? प्रेम. आणि जितकं प्रेम उत्पन्न होईल तितकं चित्त शुद्ध होईल, आणि जितकं शुद्ध होईल तितका देव त्याच्यात राहायला येईल. हे प्रेम बीम ह्या कल्पना आहे फक्त बोलायचं. आपण माझी बायको माझ्यासाठी वाट पाहते, बावळट येतो. अहो माणसाची बायको 3 वर्षात नवीन 3 वाक्य बोलते. 3 वर्षात यांच्यासाठी किती कमवणं आहे काय? यांना काय घेणं? याला जर आपण म्हणलं मी तुला शिकवलं ते म्हणतं कर्तव्य होतं, अक्कल बंद झाली. अरे मी तुला नोकरी लागलो हे प्रत्येक बापच करतो, आपण काय नवीन केलंय का? सिस्टमॅटिक बोलत तिथे अवलाद शिकवेला असलं. अरे पण मी तुझ्यासाठी फार कष्ट केले, तुम्हाला ऊत होता तुम्ही कष्ट केला. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना, नाही ना, लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? अय वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना. म्हणजे त्याची उलथावा तू ही जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो. काय किती लबाड लोक आहेत.